प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पैसे कसे आणि कुठे मिळतात? फॉर्म कुठे भरायचा आहे? मिळालेल्या माहितीनुसार ही स्कीम आधी ऑनलाईन स्वरूपात भरली जात होती, पण आता तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीत जाऊन हा फॉर्म भरायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, पैसे कसे मिळणार आहेत? व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलेला 5,000 मिळतील आणि दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलेला जर मुलगी झाली तर तिला 6,000 मिळतील. तेही डीबीटी म्हणजेच डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. आता पैसे एकदम मिळणार आहेत का? तर नाहीत. हे पैसे तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंट मध्ये मिळणार आहेत. त्यावर सरकारने काही नियमही लावले आहेत. ते कोणते आहेत ते पाहूया. सरकारी रुग्णालयात रजिस्टर्ड गर्भवती महिलांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर फक्त एकदाच लाभ मिळण्याची परवानगी आहे आणि लाभाची रक्कम 5,000 रुपये आहे. पगारी प्रसूती रजेवर म्हणजेच पेड मॅटर्निटी लीव्ह असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र गर्भवती महिलांना थेट संबंधित गर्भवती लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात डीबीटी किंवा PFMS द्वारे 3 हप्त्यांमध्ये रक्कम जमा केली जाते. आता या ऑफिशियल लिंकवर पहा, एक तक्ता दिसेल. यात पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता दिलाय. त्याच्या अटीसोबत दोन्ही हप्त्यात किती पैसे आणि जर दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर मिळणारे पैसे असा स्पष्ट तक्ता आहे. आता हे जे पैसे आहेत ते प्रत्यक्षात मिळणार कधी? तर पहिल्या बॅचच्या मातांसाठी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 570 दिवसांच्या आत आणि दुसरे जिवंत मूल असलेल्या मातांसाठी सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर मुलीच्या जन्माच्या तारखेपासून 270 दिवसांच्या आत हा लाभ घेता येतो.